तर आज पहिली कविता जी मी वाचणार आहे ती आहे सांगलीतले एक प्रोफेसर आहेत. सांगलीत जे नाट्यशास्त्राचे धडे शिकवतात. त्यांचं नाव आहे श्री राजेंद्र पोळ सर. त्यांची कविता पहिली मी वाचणार आहे आज. अनायसे काल ती मला वाटतं मला व्हॉट्सअपला आली होती आणि मी लगेच त्यांच्याशी फोन करून त्यांची परवानगी घेतली की सर मी वाचू का. ते बोले खुशाल वाचा. तर राजेंद्र पोळ सरांची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे सावली. खूप छान कविता आहे, लक्ष देऊन ऐका. सादर करतोय श्री राजेंद्र पोळ यांची कविता सावली. सावली. सूर्याला साक्षी ठेवून पाण्यासोबत एका बीजाने मातीत स्वतःला समर्पित केले. सूर्याला साक्षी ठेवून पाण्यासोबत एका बीजाने मातीत स्वतःला समर्पित केले. वाऱ्यासंग डोलणारा, अवकाश व्यापणारा महावृक्ष व्हायचं होतं त्याला. इकडे एका माणसाच्या बीजालाही भयंकर श्रीमंत व्हायचं होतं. त्यानंही हळूच चाणाक्षपणाने स्वतःला समाजात मिसळून घेतलं. बीजाला अंकुर फुटला. याला महत्वाकांक्षेचे धुमारे. अंकुर पुरुषभर उंच झाला. या पुरुषाला सारं जग खुज दिसू लागलं. आता वृक्षाच्या अनेक नव्या फांद्यांवर नवा पर्णसंभार दाटत होता. तर यानं अनेकांच्या तोंडाला पानं फुसून कित्येकांना भुंड केलं. वृक्षावर एक फूल उमललं. लगोलग त्यावर पानांचं छत्र धरलं गेलं. वृक्षावर एक फूल उमललं. लगोलग त्यावर पानांचं छत्र धरलं गेलं. यानं आपली वाकडी नजर एका फुलावर धरली होती. पानांसोबत फूल फांदीवर नाचत होतं आणि दुसऱ्या फुलाखाली बेडवरच्या नोटा चुरगळत होत्या. फुलातून फळाची धारणा होताना बघून वृक्षाला आनंद झाला. फुलातून फळाची धारणा होताना बघून वृक्षाला आनंद झाला आणि तिला मूल होणार म्हटल्यावर हा समूळ हादरला. पानं, फुलं, फळांनी वृक्ष समृद्ध झाला आणि नाईलाजाने फुलांची माळ घालून तो तिचा मालक झाला. आपल्या समृद्ध संपदेबरोबर वृक्ष प्राणवायू देऊ लागला. आपल्या समृद्ध संपदेबरोबर वृक्ष प्राणवायू देऊ लागला. तर अकाली अति श्रीमंत झालेला हा आता प्राणही घेऊ लागला. वृक्षाच्या असंख्य बीजांनी वृक्षवंश दिगंत केला. वृक्षाच्या असंख्य बीजांनी वृक्षवंश दिगंत केला. याच्या एकुलत्या एक बीजाने फक्त पैसा असणाऱ्या बापाचा सहजपणे शेवट केला. वृक्षाच्या असंख्य बीजांनी वृक्षवंश दिगंत केला. तर याच्या एकुलत्या एक बीजाने फक्त पैसा असणाऱ्या बापाचा सहजपणे शेवट केला. आज त्याच वृक्षाखाली तो धनाढ्य मातीला मिळालाय आणि वृक्ष त्या समाधीवर सावली धरून उभा आहे. कवी राजेंद्र पोळ यांची कविता सादर केली मी तुमच्यासमोर. मित्र, कशी वाटली नक्की सांगा. माझ्या सादरीकरणात काही चुका असतील, आहेतच, मला मान्य आहे, पण त्याच्यावर पण सांगा अजून काही व्यवस्थित होऊ शकतं का. आणि आज रविवार, तर मागच्या रविवारी ज्याप्रमाणे सांगितलं की मंगेश मधुकर, लेखक मंगेश मधुकर यांची संडे डिश आज तुमच्यासमोर आणली आहे मी. संडे डिश अंतर्गत
आजच्या कथेचं नाव आहे धसका. छान कथा आहे, ऐका. सादर करतोय धसका. लेखक मंगेश मधुकर. हॅलो बाबू, कुठे आहेस? अरे लवकर ये, दादा हॉस्पिटलमध्ये आहेत. घाबरलेला जतीन फोनवर बोलत होता. त्याचे आजोबा दादांना ICU मध्ये ऍडमिट केलं होतं. बाबू तिथे पोचला. त्याला पाहून जतीनचा संयम सुटला. तो बाबूच्या गळ्यात पडून रडायला लागला. जतीनचे आई बाबा, काका काकू, चुलत भावंडे सगळेच टेन्शन मध्ये होते. दादांना हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे पुढचे 2 दिवस अतिशय महत्वाचे आहेत, डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टर काही करा, पण दादा बरे व्हायला पाहिजेत. जतीन म्हणाला, नाही, आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण जरा खर्चाची तयारी ठेवा. डॉक्टरवर बोलले. डॉक्टर, तुम्ही बेस्ट ट्रीटमेंट द्या, आम्ही पैशांची अरेंजमेंट करतो, असं जतीनने म्हटल्यावर डॉक्टर सूचक हसले. ओके, मग खाली काउंटरवर जाऊन 1 लाख कॅश भरा आणि अजून काही ऍडव्हान्स टेस्ट कराव्या लागतील. गरज पडली तर स्पेशालिस्टला बोलवावं लागेल. औषधे आणि इतर खर्च आहेतच, त्या दृष्टीने तयारी ठेवा. जतीन, काका, भावंडे सगळे पैशाची जमवाजमव करायला बाहेर पडले आणि तिथेच उभा असलेला बाबू हा सगळा प्रकार शांतपणे पाहत होता. बाबू जतीनचा जिवलग मित्र, रिक्षा चालकतो, तेच एकमेव उत्पन्नाचे साधन. बायको आणि 2 मुली हेच त्याचे जग. बायको शिवणकाम करून संसाराला हातभार लावायची, तर बाबू स्वभावाने अत्यंत उमदा, परोपकारी वृत्तीचा, कायम इतरांना मदत करण्याची सवय, हसतमुख, बडबड्या, सतत तोंडाची टकळी चालूच, एकदम बोलबच्चन. त्यामुळे मित्रांचा मोठा गोतावळा. बाबू ICU मध्ये जाऊन दादांना पाहून आला. मंदिरातल्या मूर्तीच्या आजूबाजूला असतात त्याप्रमाणे सभोवताली निरनिराळ्या मेडिकल आयुधांच्या गोतावळ्यात तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेले दादा खूपच केविलवाणे वाटत होते. दादांना अशा अवस्थेत पाहून बाबूला गलबलून आले. सतत हसतमुख असणारे, मोठमोठ्याने बोलणारे, वयाची 80 वर्षे पार केलेले दादा खूपच हतबल आणि असहाय्य वाटत होते. त्यांना बोलताही येत नव्हते. एकूणच परिस्थिती चिंताजनक होती. डॉक्टरांशी बोलल्यावर बाबूची खात्री झाली की दादा आता काही या आजारातून बाहेर होणार नाहीत. कारण मेजर हार्ट अटॅक, वाढलेला पल्स रेट, अस्थिर ब्लड प्रेशर, त्याचा परिणाम किडनीवर झाला. त्यामुळे मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स झाले होते. आणि सर्वात महत्वाचं वय. त्यामुळे ट्रीटमेंट करण्यात येणाऱ्या मर्यादा आणि रिकव्हरी फारच अवघड होती. दादांच्या बाबतीत जतीन आणि त्याच्या घरातले खूपच हायपर इमोशनल झाले होते. त्यामुळे परिस्थिती पाहून बाबूने गप्प राहायचे ठरवले. 3 दिवस झाले दादांची परिस्थिती जैसे थे तशीच. मात्र हॉस्पिटलच्या बिलाचा आकडा मात्र वाढत चालला होता. आतापर्यंत 3 लाख रुपये खर्च झाले होते. हॉस्पिटलचा खर्च पाहून बाबू मुळापासून हादरला. टेन्शन मध्ये आला. टपरीवर जाऊन त्याने एका पाठोपाठ 1-2 सिगरेटी ओढल्या. तेव्हा रिलॅक्स होण्याऐवजी तो जास्तच टेन्शन मध्ये आला. राहून राहून त्याच्या डोक्यात एकच विचार येत होता, तो म्हणजे दादांच्या जागी आपण असतो तर आपल्यासाठी एवढा खर्च कोण करणार आणि कसा करणार? बाबू प्रचंड घाबरला. तो बेचैन, अस्वस्थ झाला, पण त्याविषयी कोणाशीही बोलला नाही. 5 दिवस झाले पण दादांच्या तब्येतीत सुधार नव्हता. ते आता व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. बिलाचा आकडा 5 लाखापर्यंत पोहोचला. बाबूचे रोज हॉस्पिटलला येणं होतच. होणारा खर्च पाहून त्याचं टेन्शन वाढत होतं. जतीन आणि त्याच्या घरच्यांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी बाबू आधी त्याच्या काकांशी बोलला. काकांना वस्तुस्थिती माहित होती, पण ते बोलू शकले नव्हते. तेव्हा दोघांनी मिळून सगळ्यांच्या मनाची तयारी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. घरच्यांना खरी परिस्थिती सांगितली तेव्हा काही जण प्रॅक्टिकल विचार करू लागले, तर काही इमोशनल झाले, तर काही कन्फ्यूज होते. आता पुढे काय करायचं याविषयी बोलणे सुरू झाले. बाबूने सर्वांना योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आणि
तो जिना उतरून जाऊ लागला. तेव्हा पाठमोऱ्या बाबूकडे सगळेच पाहत होते, कारण तो नेहमीच योग्य सल्ला देत असे. त्यासाठीच तर तो अनेकांचा आधार होता. चहाच्या टपरीवर बाबूने पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक 2 सिगरेटी ओढल्या. तसा रोज सिगरेट ओढणारा नव्हता, पण प्रचंड टेन्शन मध्ये आला की सिगरेट ओढायची ही त्याची जुनी सवय. आता सुद्धा हॉस्पिटल, तिथला खर्च यामुळे तो घाबरला, कारण त्याच्या घरात तो एकटाच कमवणारा. वडिलोंपार्जित 2 रूमचं घर हा मोठा आधार. एकदम गरिबी नाही आणि श्रीमंतीही नाही. खाऊन पिऊन सुखी होता. टिपिकल मध्यमवर्गीय असं बाबूचं आयुष्य. 40 पार केलेल्या बाबूच्या टेन्शनचं मुख्य कारण होते ते त्याला नव्यानेच सुरू झालेला शारीरिक त्रास. छोट्या मोठ्या कुरबुरीचा होत्याच, आतापर्यंत अनेक वेळा शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केलेलं. अनेक वर्षे दिवसातील 14-15 तास त्याने रिक्षा चालवली होती. तेव्हा शरीराने साथ दिली, पण आता वाढत्या वयामुळे थकवा जाणवायला लागला होता. आजारपणाचे इंडिकेशन्स शरीर देत होतं. सततची धावपळ, दगदग, वेळी अवेळी खाणं, अपुरी झोप या सवयीमुळे बीपीचा त्रास सुरू झाला. डॉक्टर मित्राने काळजी घेण्याविषयी आग्रहाने सांगितले. बीपीच्या रोज 2 गोळ्या सुरू केल्या. चालण्याचा व्यायाम करायला सांगितले. तेव्हा बाबू वैतागला. त्याच्या दृष्टीने हा फालतू खर्च होता. त्याला काहीही झाले नव्हते. अनेकांचा असतो तसाच बाबूला सुद्धा आपल्या तब्येतीविषयी फाजील आत्मविश्वास होता. आपण फिट आहोत, आपल्याला काहीही होणार नाही असं त्याला वाटत होतं. म्हणूनच त्याने डॉक्टरांना न सांगता बीपीच्या गोळ्या घेणं बंद केलं. व्यायाम वगैरे गोष्टींच्या तो एकदम विरुद्धच होता. वजन आणि पोटाचा घेर वाढला होता. स्थूलपणा आला होता. कायम दुसऱ्यांना नेहमी योग्यच सल्ला देणारा बाबू, तो मात्र स्वतःच्या तब्येतीबाबत अतिशय निष्काळजीपणाने वागत होता. जगाच्या दृष्टीने तो खमक्या, इतरांना आधार देणारा, पण स्वतःच्या तब्येतीच्या बाबतीत खूप घाबरट होता. डॉक्टर, हॉस्पिटल याची त्याला फार भीती वाटत होती. त्याचे मुख्य कारण त्यासाठी होत असलेला वारेमाप खर्च, आणि आपल्याला काही गंभीर आजार असला तर त्यापेक्षा अज्ञानात सुख. जाणीवपूर्वक तो होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत होता. आपल्या बायकोलाही त्याने त्रासाविषयी सांगितले नव्हते. आणि दादांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यापासून जे घडले, पाहिले, अनुभवले त्याचा मोठा परिणाम बाबूवर झाला. भावना शून्य वाटावा इतपत रोखठोक हॉस्पिटलचा व्यवहार. नातेवाईकांच्या भावनेचा फायदा घेऊन पेशंट बरा होणार नाही हे माहिती असून देखील उपचार चालू ठेवणारे डॉक्टर्स, आणि माणसापेक्षा पैसा या गोष्टीला असलेले अतोनात महत्व, या सगळ्या गोष्टी पाहून बाबू अस्वस्थ झाला होता. जर कदाचित आपल्यावर अशी वेळ आलीच तर काय होईल, कसं होईल याचा फार मोठा धसका त्याने घेतला. सगळी धावपळ, औषधं बंद केलेली, टेन्शन, सतत विचार, त्यामुळे व्हायचा तोच परिणाम झाला. एका दुपारी घरी जेवायला आलेला बाबू डोकं दुखतंय, थोडा आराम करतो म्हणून क्रोसिनची गोळी घेऊन झोपला. अहो असं काय वागता, दुखणं अंगावर काढू नका, बघा आपण डॉक्टरकडे जाऊ. बायकोने समजावण्याचा प्रयत्न केला. अगं नको काळजी करू, मला काही होत नाही. इतकी वर्ष काय झालंय का, हे बघ एकदम ठणठणीत आहे मी. अरे माझ्या तब्येतीविषयी मला जास्त माहिती की डॉक्टरला. तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. नेहमीच्या सवयीने बाबूने डॉक्टरकडे जाणं टाळलं. पण मनातून तो खूप धास्तावलेला होता. आपल्या छातीत दुखत होतं, अस्वस्थ वाटत होतं, आपल्याला काहीतरी होत आहे हे त्याला जाणवत होतं, पण तो बोलला नाही. आजारपण लपवून तो नेहमीप्रमाणे नॉर्मल आहोत असं भासवत होता. तिकडे हॉस्पिटलमध्ये सर्वानुमते दादांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला. कधीही बातमी येईल अशी परिस्थिती. हॉस्पिटलच्या मेन गेट जवळ येरझारा मारणाऱ्या जतीन आणि इतरांनी मनाची तयारी केली होती. पण तरीही काहीतरी चमत्कार होईल आणि दादा बरे होतील असं वाटत होतं. सर्वच जण तणावाखाली होते. तेवढ्यात जतीनचा मोबाईल वाजू लागला. तंद्रीत असलेला जतीन दचकला. फोनवर बोलत असताना एकदम खाली बसला आणि रडायला लागला. प्रचंड धक्का बसलेला जतीन सैरभैर झाला.
सगळ्यांनीच विचारले, पण तो रडतच होता. आईने त्याला सावरलं, पाणी दिलं. तेव्हा कसा बसा 2 शब्द पुटपुटला, बाबू. आपला बाबू गेला. लेखक मंगेश मधुकर यांची ही संडे डिश मी आज तुमच्यासमोर सादर केली. कथेचं नाव होतं धसका.